तर मुंबई उपनगरातील अंधेरी पवई परिसरात पाऊस सुरू आहे आणि सकाळपासून रिमझिम पाऊस पडत होता, पण आता मुसळधार पाऊस पडतोय। जर असाच मुसळधार पाऊस पडत राहिला लंकेश तर लवकरच अंधेरीचा भुयारी मार्ग पाण्याखाली जाऊ शकतो। पवई परिसरात रस्त्यावर अंधार बघायला मिळतोय, सगळे ढग दाटून आलेले, जोरदार पाऊस पडतोय आणि त्यामुळे आपण बघतोय की आता सबवेमध्ये पाणी साठायला सुरुवात झाली आहे। आणि मुंबईमधले हे काही ठिकाणं आहेत ज्या ठिकाणी दर पावसात पाणी साठायला सुरुवात होते। अंधेरीतला मिलन सबवे असेल जिथं मोठ्या प्रमाणात पाणी साठायला सुरुवात झाल्याचं आपण बघतोय। सकाळपासून मुंबईला जोरदार पावसाने झोडपलेलं आहे। मुंबई असेल, उपनगरात असेल, पाऊस जोरदार कोसळतोय आणि त्यामुळे परिणामी आता यातनं ठिकठिकाणी पाणी साठायला सुरुवात झाली। वॉटर लॉगिंग होत आहे आणि पाण्याचा निचरा होत नसल्या कारणाने आता जर आपण पाहिलं तर वाहनांना देखील तिथून वाट काढणं कठीण होऊन बसलंय। ढग दाटून आले त्यामुळे ठिकठिकाणी संध्याकाळचे 7 वाजावे असं वातावरण जे आहे ते अधिक म्हणजे अगदी दुपारीच बघायला मिळत आहे। कचरा देखील या पाण्यासोबत वाहून जातोय आणि या कचऱ्याचा देखील पाण्याचा निचरा होण्यामध्ये या कचऱ्याचा मोठा अडसर ठरतोय। अधिक तपशील आपण जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी विजय वंजारा आपल्या बरोबर आहेत। विजय, अंधेरी भागात कुठे कुठे ही परिस्थिती बघायला मिळते? नक्की आपण जर पाहिलं तर हा जे दृश्य आपण पाहतोय हे अंधेरी सबवेचा हा दृश्य आहे। हा प्रश्न कधीच सुटला जात नाही महानगरपालिकाकडून। वारंवार असं तिकडच्या नागरिकांकडून हे सांगण्यात येत आहे। जर पाऊस आला तर हे इकडे पाणी तुंबायला सुरू होतं, येणं जाण्याचा मार्ग हा थांबला जातो, त्या कारणामुळे वाहतूक कोंडी होते, अनेक जणांना त्रास होतो। आणि आपण बघितलं तर काल रात्रीपासून हा पाऊस आहे। जेव्हा पाऊस थांबतो तेव्हा हे पाणी तिकडे त्या ठिकाणी नसतं। पश्चिम नगरीय रेल्वेवरती या पावसाचा काही परिणाम झालाय का? अजूनपर्यंत नाही झालेला आहे। पहिलं तर फक्त हा सबवे जो आहे तो खालच्या परिसरात गेलाय। अनेक ठिकाणी आपण पाहिलं तर आता यंदा कुठे कुठेही मुंबईत पाणी तुंबलेलं नाहीये। काही ठिकाणी दुरुस्ती करण्यात आलेला आहे, पण जास्त करून मुंबईत जास्त पाहिलं तर अंधेरी सबवेचा हा जो प्रश्न आहे हा सुटला जात नाहीये आणि तेच पाणी साचायला मिळत आहे। अगदी नेहमीच येतो पावसाळा असं आपण म्हणतो आणि यंदा देखील मिलन सबवे हा पाण्याने भरलाय।